आपण जे ड्रॉ केलं आता त्याला आपण काय करणार थोडंसं याच्या हिशोबाने ऍडजस्ट. ओके क्लिअर आहे. ओके 24,800 2400 850 हा माझा कॉल सेलरचा झोन आहे आणि 25 बरोबर पुट सेलर बरोबर आपण मार्क केलं. कॉल सेलर आता मी ऍडजस्ट केलं. ही उद्याची लेवल आहे तुम्हाला. हे कॉल सेलरचा झोन आहे आणि हा पुट सेलर झोन. ठीक आहे. जर इन केस मार्केट ह्या लेवलला आलं ओके ओके काय म्हणताय पुढचा चेंज इन ओवाय बघायचा ना. यस पुढचा चेंज इन ओवाय बघायचा ना. पुढचा चेंज इन ओवाय बघायचा ना. यस ओके. आता चेंज इन ओवाय बघा इथे सगळ्यात जास्त कुठली लेवल आहे 98,000 आहे ना. ओके तर हे चेंज हा जो दिसतोय ना तुम्हाला इथे बघा इथे अग्रेसिव्ह कुठं झालेलं आहे ना. अग्रेसिव्ह कुठंच नाही दिसत. तुम्हाला दिसतंय 14,000 येतं 8,000 येतं 20,000 आहे ना. अग्रेसिव्ह कुठंच नाही. ओके अग्रेसिव्ह कुठंच नाही त्याच्यामुळे मी याला डायरेक्ट घेणार. आता ह्या केसमध्ये अग्रेसिव्ह कुठं आहे तो पॉईंट माझा पॉसिबल रेजिस्टन्स. ठीक आहे. क्लिअर आहे. मी दुसऱ्या याच्यामध्ये पण दाखवतो तुम्हाला. ओके गॉट इट क्लिअर आहे सगळ्यांना. येस क्लिअर आहे. आता मी चार्टवर पण तुम्हाला दाखवलं ना. चार्टवर पण सेम गोष्ट आहे. चार्टवर पण हीच गोष्ट दिसणार आहे तुम्हाला. ओके राईट. आता ह्या केसमध्ये उद्या आहे ना आपल्याकडे काय कसा व्ह्यू असणार आहे ना. ठीक आहे. मी जस्ट व्ह्यू सांगतोय हा. तुम्ही असं याच्या बेसिसवर डायरेक्टली बाय सेल नाही करायचं ना. मार्केट जर इथे गेलं तर इथून पॉसिबल आहे की मार्केट रिव्हर्स होऊ शकतं है ना. पॉसिबल आहे तर रिव्हर्स होऊ शकतं. या झोनला तुम्हाला एखादी बुलिश कॅन्डल दिसले हॅमर असेल किंवा बुलिश इनगल्फिंग असेल या झोन मध्ये कुठे दिसले त्याच्या हायच्यावर बाय करतो स्टॉप लॉस इथे लावू शकतो. ठीक आहे. आणि जर ह्या लेवलला मार्केट गेलं आणि इथे जर एखादी बेरिश कॅन्डल दिसली तर तुम्हाला इथे मार्केट थोडंसं फॉलो होताना दिसतो. ओके ठीक आहे. आता याच्यामध्ये गोष्ट लक्षात ठेवायची कधी पण है ना. कधी पण जर मार्केटने याला असं क्रॉस केलं है ना याला असं क्रॉस केलं तर बिलकुल पण आहे ना पोझिशन नाही घ्यायची तुम्हाला पुढची पोझिशन. ठीक आहे. कारण की मार्केट काय करणार मार्केट मग जर इथून वर गेलं आणि याला क्रॉस करून इथे सपोर्ट घेणार आणि मग वर जाणार. ओके क्लिअर आहे. ठीक आहे. ह्या कंडिशन मध्ये तुम्हाला सांगतो है ना. ही एक फर्स्ट कंडिशन आहे. ही एक सेकंड कंडिशन. ठीक आहे. ही एक थर्ड कंडिशन आहे आणि ही एक फोर्थ कंडिशन आहे. ठीक आहे. ओके तर लक्षात ठेवायचं हे जर याला क्रॉस करून गेलंय ना जर याला जसंच क्रॉस केलं ना कॉल सेलर पोझिशन काय करायला काढायला लागतात. त्या केसमध्ये मग हा स्ट्रॉंग नाही राहत. हा जो रेजिस्टन्स आहे ना तो स्ट्रॉंग नाही राहत. ठीक आहे. मार्केटमध्ये एव्हरीथिंग डिपेंड्स ऑन सेलर्स. ओके सेलरची पोझिशन कशी ऍडजस्ट होती ना त्याच्यावर मार्केट डिपेंड करतं. ठीक आहे. ओके मार्केट त्याच्यावर डिपेंड करतं की सेलर आपली पोझिशन कसे ऍडजस्ट करणार आहे. ठीक आहे. ठीक आहे. तर मार्केट उद्या या झोन मध्ये फिरू शकतो. ठीक आहे. मार्केटमध्ये मोठी रेंज आहे तर जर तुम्ही इथे कुठे तुम्हाला ऑप्शन भेटला तर तुम्हाला एक थोडीशी मोठी मुवमेंट भेटू शकते. ठीक आहे. ओके तर मार्केटला ट्रॅक करा कंटिन्यू ट्रॅक करत राहा. ओके जर न्यूज काय आली तर अचानक मग सपोर्ट ब्रेक होऊ शकतो. ठीक आहे. ओके आपण काय करू ना आपण याला ना हे बघा लक्षात ठेवा कुठले पण आपण स्ट्रॅटेजी शिकलो ना तर त्याला 15-20 दिवस 1 महिन्यानं कंटिन्यू बघत राहा. सेम गोष्ट ना तुम्हाला त्याच्यामध्ये काही इम्प्रोवाइज करता येईल. तुम्हाला थोड्याशा त्याच्या वेगळ्या गोष्टी दिसतील जे मला दिसत नाही ते तुम्हाला दिसतील. तुम्ही प्रॅक्टिस केलं ना तुम्हाला तिथे वेगळ्या काहीतरी दिसेल है ना की असा पॅटर्न मला का असं होऊ शकतो. राईट. ऑब्झर्वेशन तुमचं स्ट्रॉंग होईल तेवढं जास्त. ओके तर सेम गोष्ट आहे ना तुम्ही 15 दिवस 20 दिवस 1 महिना 2 महिने ना कंटिन्यू बघत राहा. राईट है ना. या तर तुम्हाला जर ट्रेडिंग करायची ना एक लॉटवर करा सिंगल लॉटवर है ना 75 क्वांटिटी मध्ये करा. ओके स्टॉप लॉस 15 रुपयाचा ठेवायचा. 15 रुपीजचा स्टॉप लॉस ठेवा ना मॅक्सिमम 20 रुपीज त्याच्यावर स्टॉप लॉस नाही ठेवा. ओके जर स्टॉप लॉस ठेवा जर तुमचं ही स्ट्रॅटेजी चांगली चालली 70% जरी तुमचं रिस्क म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ प्रॉफिट असेल ना तुम्ही प्रॉफिटेबल राहा. ओके फक्त तुम्हाला काय करायचंय तुम्हाला
एक गोष्ट लक्षात ठेवायची की ऑप्शन बायर नीड्स फास्ट मुवमेंट. जर अशी लेवलच पकडायची जिथे तुम्हाला फास्ट मुवमेंट भेटेल. ओके, तुम्हाला जर पूर्ण हफ्ता ट्रेड नाही भेटला ना तरी चालेल, पण तुम्हाला वेट करायचं आहे की अशी पोझिशन जिथं मला फास्ट मुवमेंट भेटेल. आयदर तो खालच्या साईडला जाणार किंवा वरच्या साईडला जाणार, पण एकदम फास्ट जाणार. जर तुम्ही कुठे पण बाय केलं ना तो हळूहळू टाइम डिके करून तुम्हाला 0 करून टाकेल. ओके सर, हा OI डाटा कशावर असा चार्ट पाहता येईल? ओके, मी सांगतो आता तुम्हाला ना, तुम्हाला सगळं तुम्हाला एकदम फिक्स करून देणार आहे. कॉल साईडच्या सगळ्या प्राइस मायनस मध्ये आहेत आणि पुट साईडच्या सगळ्या साईड प्लस मध्ये आहेत. ठीक आहे, ओके. आता तुम्ही सांगा मला, तुम्ही सांगा, कॉल साईडच्या सगळ्या मायनस मध्ये आहेत म्हणजे मार्केट कुठल्या डायरेक्शनला गेलंय? कॉलचे प्रीमियम कमी झालेत म्हणजे मार्केट कुठल्या डायरेक्शन मध्ये गेलंय? कॉलचे प्रीमियम नेगेटिव्ह आहेत म्हणजे मार्केट कुठल्या डायरेक्शन मध्ये? डाऊन. करेक्ट, नेगेटिव्ह आहे. बरोबर आहे ना. आणि कॉल मध्ये कुणाला फायदा झालाय? कॉल बायरला फायदा झालाय का कॉल सेलरला फायदा झालाय? कॉल सेलरला फायदा झाला. करेक्ट, कॉल सेलरला फायदा झाला. आणि या साईडला बघा सगळे ग्रीन दिसतात आहे ना. ओके, ग्रीन दिसतात आहे म्हणजे कुणाला फायदा झालाय? पुट बायरला फायदा झालाय. आज कुणाला फायदा झालाय? ज्यांनी पुट बाय केला होता. कुणाला लॉस झालाय? पुट सेलरला लॉस झाला. ठीक आहे. आता एक अशी कंडिशन आहे जिथं कॉलचे प्रीमियम पण कमी झालेत आणि पुटचे पण प्रीमियम झालेत, कमी झालेत ना, दोन्ही निगेटिव्ह आहेत. अशा कंडिशन मध्ये मार्केटची डायरेक्शन काय असणार आहे? ओके, करेक्ट, अब्सोल्युटली राईट आहे ना. सगळ्यांनी सांगितलं होतं साईडवेज. मला म्हणजे ही गोष्ट समजलेली, राईट. आता आपल्याला काय करायचंय? आपल्याला ऑप्शन चेनच्या बेसिसवर ना मार्केटला फक्त बघायचं. ओके, आपल्या ज्या सपोर्टच्या झोनच्या जवळ आला तर आय विल टेक अ पोझिशन आहे ना. आयदर मी पुट बाय करेल, कॉल बाय करेल, जे पण आहे आपल्या लेवलला आला तरच बाय करेल, अदरवाईज बिलकुल बाय नाही. ठीक आहे, क्लिअर आहे? इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? ओके. आता इथं बघा, लक्षात ठेवा ना, मी तुम्हाला एक गोष्ट काय सांगतो. इथे बघा, इथे दिसतंय ना. पहिलं प्रीमियम कुठं? OI सगळ्यात जास्त कुठं होता? इथे होता, बरोबर. आता OI सगळ्यात जास्त कुठं शिफ्ट झाला? इथे शिफ्ट झाला. ओके, याला काय म्हणतात? याला म्हणतात रेंज शिफ्टिंग. ओके, याला काय म्हणतात? याला म्हणतात रेंज शिफ्टिंग. म्हणजे पहिला कॉल जो सेलर होता तो 25,000ला होता. ठीक आहे, याचा प्रीमियम 60 रुपये होता. मार्केट खाली पडलं, याचा प्रीमियम किती झाला? 20 रुपये झाला. आता याला 40 रुपये इथं भेटलेले आहेत. तो काय करणार? 25,000चा जो 25,000चा कॉल आहे ना त्याला एक्झिट करणार आणि इथं 24,800चा परत कॉल शॉर्ट करणार. इथे 60 रुपयाला शॉर्ट. करेक्ट. तो जसं मार्केट खाली जात जाईल कॉलला ना शिफ्ट करत राहील खाली. ठीक आहे, असंच मार्केट वर जातं है ना. जर हा पुट सेलर आहे तर मार्केट वर गेलं त्याला प्रॉफिट होतं. मग पुट सेलर काय करणार? पोझिशन वर शिफ्ट करणार. ई सेल जसं वर जाईल तसं तो शिफ्ट करत जातो पोझिशन. ठीक आहे, ओके. कधी पण आहे ना मार्केट जेव्हा वर जातं पुट सेलर पोझिशन वर शिफ्ट करतो आणि इट विल ऍक्ट ॲज अ सपोर्ट है ना. मार्केट पण काय करतं? तिथे सपोर्ट होतं. ऑप्शन चेन मध्ये काय बघणं गरजेचं आहे? पण ऑप्शन चेन मध्ये याच गोष्टी आहे. येस, तसंच सपोर्ट अँड रेजिस्टन्स बनतो. करेक्ट है ना. सपोर्ट अँड रेजिस्टन्स तसंच बनतो. आता तुम्हाला ना अजून एक गोष्ट सांगतो. मी तुम्हाला सांगितलं ना हे सगळा जो डेटा आहे हा ऑप्शन सेलरचा डेटा आहे. हे कशावरनं सांगू शकतो? तुम्ही शिकलेत काय? ऑप्शन सेलरचा डेटा आता तुम्हाला माहिती. कशावरनं सांगू शकता हा सेलरचा डेटा आहे? कशावरनं प्रूफ करू शकता? हा डेटा सर 3 मिनिटाला चेंज होतो है ना. निफ्टीच्या हे जे आहे ना ऑप्शन चेन इथे मला वाटतं 30 सेकंडला चेंज होतं.
30 सेकंड का ते 3 मिनिटाला चेंज होतं. हे तुम्ही इथं जरी नाही बघितलं, ब्रोकरच्या वेबसाईटवर पण दाखवतो तुम्हाला कसं दिसतं. ठीक आहे, मला सांगा हा ऑप्शन सेलरचा डेटा आहे, हे मी कशावर प्रूव्ह करू शकतो? ओके ठीक आहे, मी सांगतो आता. ओके ठीक आहे, मार्केट खाली चाललंय. आता मार्केट 25,000चा मी पुट बाय केला. ठीक आहे, 25,000चा मी पुट बाय केला. 25,000चा पुट बाय केला. ठीक आहे, 317 रुपये झाले, म्हणजे आज 106 रुपयाने. म्हणजे मी कितीला बाय केलं होतं? 210 रुपयाला बाय केलं. ठीक आहे, आज त्याची प्राइस झाली 317. आणि मार्केट कंटिन्यू खाली 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 चाललंय, राईट. पण जर तुम्ही बघताल ना ओवाय चेंज, इथे ओवाय चेंज मध्ये इथे मायनस दिसतं, हे मायनस. ओके, टोटल ओवाय किती आहे? 64,142. ओके, आणि चेंज इन ओवाय किती आहे? मायनस. म्हणजे इथे काय झालंय? हे मायनस म्हणजे काय झालंय? ते मायनस म्हणजे काय झालंय? पोझिशन कट झाल्यात, करेक्ट है ना. लोकांनी काय केलंय, ज्यांनी इथे म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बाय किंवा सेल केले होते ना, त्यांनी आपले पोझिशन क्लोज केल्यात, मायनस झालं. म्हणजे ओपन इंटरेस्ट कमी झालं. ओके, ओपन इंटरेस्ट कमी झालं. मला सांगा, जर मी पुट बाय केलेलं आहे आणि मार्केट माझ्या फेवर मध्ये चाललंय, तर मी माझी पोझिशन क्लोज करणार आहे, बरोबर है ना. मार्केट जर मी पुट बाय केलाय आणि मार्केट माझ्या फेवर मध्ये चाललंय, मी पोझिशन कटच नाही करणार ना, मी होल्ड करणार, त्याला ट्रेल करत जाणार, बरोबर. म्हणजे इथे कोण बाहेर पडलं? हे मायनस देतात ना. हे कोण बाहेर पडलंय? हे 25,000चे सेलर होते. 25,000चे जे सेलर होते ना, हे बाहेर पडलेत, कारण की यांना लॉस झाला, यांचं लेवल ब्रेक करून मार्केट खाली गेलं. समजलं का? तर हे जे मायनस 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 दिसतात ना, म्हणजे हे लेवल जे आहेत, या लेवल मार्केट ब्रेक करत गेलंय खाली. ठीक आहे, आता ऑप्शन सेलरला माहिती आहे की आयदर ही लेवल आणि ही लेवल, या 2 लेवल पर्यंत मार्केट खाली जाऊ शकतो. म्हणजे म्हणून आता त्यांनी पोझिशन इथे शिफ्ट करायला चालू केली. दिसतंय प्लस मध्ये आलेत, म्हणजे इथे हे जे वरचे जे झालेत ना, हे निघालेत, त्यांनी आता पोझिशन इथे शिफ्ट केली. ओके, तर याला म्हणतो शिफ्टिंग अप, है ना, याला शिफ्टिंग म्हणतो. ठीक आहे, ओके. तर ही गोष्ट सांगते की तुम्हाला हे ऑप्शन सेलरचं डेटा. ठीक आहे, ओके. अजून एक तुम्हाला इम्पॉर्टंट पॉईंट काय सांगतो इथे, टाइम डीके सांगितलं ना तुम्हाला. ऑप्शन सेलर साठी टाइम डीके जो आहे फ्रेंड आहे, फ्रेंडली. दुसरी गोष्ट, हा आहे ना, हा क्विक रिस्पॉन्डर आहे. ऑप्शन सेलर असतो ना, तो एकदम क्विक रिस्पॉन्स करतो, है ना. त्याला वाटतं ना मला लॉस होणार आहे, पटकन पोझिशन काढतो. ऑप्शन सेलर खूप जास्त पैसे इन्व्हेस्ट करतो, बरोबर. आता एक ऑप्शन शॉर्ट करायला त्याला 1 लाख रुपये लागतात. ठीक आहे, जर त्याला थोडा पण मार्केट त्याच्या अगेन्स्ट मध्ये जायला लागलं ना, तर त्याला खूप लॉस होऊ शकतो. त्याच्यामध्ये ऑप्शन सेलर हा क्विक रिस्पॉन्डर असतो. त्याला थोडं पण दिसलं मार्केट माझ्या अगेन्स्ट झालं, 10-20 पॉईंटचं स्टॉप लॉस घेऊन लगेच पटकन निघतो बाहेर. पण जो ऑप्शन बायर असतो, ऑप्शन बायर हा लेझी असतो, लेझी. ठीक आहे, ऑप्शन बायर कधीच फास्ट पोझिशन क्लोज करत, त्याला प्रॉफिट होतोय ना, तो ट्रेल करत जातो, ट्रेल करत जातो, वेट करत राहतो. ऑप्शन बायर आहे ना, तो लॉंग टाइम पर्यंत वेट करतो. ऑप्शन सेलर तसा नाही, ऑप्शन सेलर क्विक रिस्पॉन्डर असतो. जर मार्केट त्याच्या अगेन्स्ट जायला लागलं ना, एकदम पटकन पोझिशन काढणार. ठीक आहे, ओके. आणि ऑप्शन बायर लेझी असतो, त्याच्या फेवर मध्ये चाललंय तो बिंदास आपली पोझिशन होल्ड. ओके, ठीक आहे. आता आहे ना, हे झालं निफ्टी. ओके, आता निफ्टी झालं. आता आपण काय करू, एखादा स्टॉक घेऊ, है ना. स्टॉकचं पण सांगतो तुम्हाला, राईट. फक्त निफ्टीच नाही सांगत, स्टॉक मध्ये पण सांगतो, फ्युचर ऑप्शनचे स्टॉक. त्याच्यामध्ये बघूया आपण कुठला स्टॉक घ्यायचा. ठीक आहे, मारुतीचा नाही, मारुतीचं नाही घेतो, सिप्लाचा घेऊ. ठीक आहे, सिप्लामध्ये लास्ट 2 दिवसामध्ये चांगली मुवमेंट झाली. सिप्लाचा चार्ट दिसतोय तुम्हाला, सिप्लाचा चार्ट दिसतोय.
आहे. आता तुम्हाला ना एक हे दाखवतो तुम्हाला ना. असं लागतं पण आहे. ठीक आहे. चार्टवर मी सपोर्ट ड्रॉ केलाय. दिसतो इथे सपोर्ट ड्रॉ केलाय मी चार्टवर. चार्टवर जे दिसते ते ड्रॉ केलं आणि रेजिस्टन्स ड्रॉ केलं. रेजिस्टन्स पण ड्रॉ करतो. हा रेजिस्टन्स आहे. हा पॉईंट आहे माझा रेजिस्टन्स. याला मी ऍडजस्ट करतो जरा. ठीक आहे. ओके. रेक्टँगल कुठून घेतला? इथून घेतलाय बघा. इथे दिसतं का रेक्टँगल? या साईडला बघा. ना इथे भरपूर आहे. रेक्टँगल आहे, त्याच्यानंतर सर्कल आहे, लिप्स आहे. तुम्ही घेऊ शकता तुमच्या हिशोब. सर मग एवढे स्ट्राईक प्राइस मधून नेक्स्ट डे ला त्याची लेवल कुठे ऍक्टिव्ह होणार ते कसं काय? सांगितलं ना मी तुम्हाला आता. ठीक आहे. मी परत एकदा ठीक आहे. आता हा कुठला आहे? सिप्ला आहे. ठीक आहे. आपण काय करू, सिप्लाचं इथे बघूया. इथे बघायचं असतं ना स्टॉकचे सगळे जे तुम्हाला ओव्हर डेटा नाही ते असतं. सिप्ला सी 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 ठीक आहे. आता सिप्लामध्ये तुम्हाला एक गोष्ट दिसत असेल है ना, जेव्हा महिन्याची स्टार्टिंग होती, महिन्याची स्टार्टिंग पासून आहे ना त्याचा सपोर्ट कुठे आहे बघा. तुम्हाला कुठे दिसतोय ते? पुट साईडला जो असतो तो सपोर्ट असतो. सगळ्यात हायेस्ट कुठे दिसतोय? पुट मध्ये सगळ्यात हायेस्ट ओआय कुठे दिसतोय सांगा? 1500 ला. करेक्ट, 1500. ओके. आणि कॉल साईडला कुठे दिसतोय सांगा? कॉल साईडला कुठे दिसतोय सांगा? 1600 ला. करेक्ट. इथे बघा है ना. ओके. तर इथे जेव्हा मार्केट है ना. ओके. आता इथे मी ना इथे दिसते ना 1480 लेवल आहे ना, इथे सगळ्यात जास्त होत है ना महिन्याच्या स्टार्टिंग. ठीक आहे. जसंच या लेवलला आलं ना इथून वर गेलं फास्ट. ठीक आहे. आता ह्या केसमध्ये ना सपोर्ट जिथे होता ना तिथे बघा ही नेक्स्ट कॅन्डल बनली ना त्याच्यानंतर तुम्ही बाय करू शकता. ओके. हे परफेक्ट एक्झाम्पल नाही तुम्हाला म्हणजे कसं बाईंग करायचं, बट स्टील बघा है ना मार्केट महिन्याच्या स्टार्टिंगला जे लेवल असतं ना त्याला बिंदास फॉलो करू. ओके. मी तुम्हाला दाखवतो महिन्याच्या स्टार्टिंगचे मी लेवल काढलेले आहेत. एकदा दाखवतो तुम्हाला कसं मुवमेंट आहे ना ते पण दाखवून देतो तुम्हाला. ठीक. ओके. हे बघा हा आहे ना महिन्याच्या स्टार्टिंगचा डेटा आहे. कुणाचा आहे? अदानी ग्रीनचा है ना. सगळ्यात हायेस्ट पॉइंट कुठे होते? 1000ला सगळ्यात जास्त पुट सेलर होते आणि 1100 ला सगळ्यात जास्त कॉल सेलर होते. ठीक आहे. ह्या केसमध्ये जसं पण सपोर्टच्या जवळ येईल आणि इथे एक बुलिश कॅन्डल बनवेल आपल्याला बिंदास बाय करायचं असतं. बघा तुम्ही आहे ना हा कॅन्डल खाली गेली, नेक्स्ट डेला परत वर आली. या रेंजच्या मध्येच त्याला क्लोज करायचं बघणार. ठीक आहे. आता ही ग्रीन कॅन्डल दिसते कधी 14 जुलैची. ठीक आहे. आता इथे तुम्हाला सांगतो काय करायचं. काय म्हणजे किती 9:15 वाजेपर्यंत जेवण नाही काय कसली. ठीक आहे. या केसमध्ये जसं सपोर्टच्या आसपास तुम्हाला एखादा छोटा सपोर्ट ब्रेक होताना रेजिस्टन्स ब्रेक होताना दिसेल और आयदर एकदी बुलिश कॅन्डल दिसेल त्याच्यावर बिंदास बाय करायचं. ठीक आहे. इथे बघा इथे दिसतंय तुम्हाला ही लेवल दिसते. याच्या हायच्या वर गेलो तुम्ही बिंदास बाय करू शकता कारण की हे झोन आहेत ना हे तुमचे सपोर्ट झोन आहेत.